नमस्कार सर्वांना. तर आज आपण खूप महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 1 नंबर, नारळाच्या तेलाची नखावर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. 2 नंबर, साध्या गव्हाच्या चपात्याऐवजी त्यात थोडे बेसन घालून खाल्ल्याने पोट मजबूत होते. 3 नंबर, हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि ताजी फळे दररोज खावा. 4 नंबर, रात्री जास्त भात खाऊ नये, त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही. 5 नंबर, सकाळी 2 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमकही येते. 6 नंबर, मुळ्याचा रस पिल्याने पित्त खडे बनणे थांबते. 7 नंबर, जर तुम्हाला खूप खोकला येत असेल तर कॉफीसारखा गूळ पिल्याने आराम मिळतो. उसाचा रस पिल्याने डोळ्यात चमक येते. 9 नंबर, ज्या लोकांना ॲलर्जीची समस्या आहे त्यांनी कधीही लस्सीचे सेवन करू नये, कारण लस्सी प्यायल्याने ॲलर्जी वाढू शकते. 10 नंबर, अननसाचा रस पिल्याने हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतात. 11 नंबर, जर तुम्ही मासे खात असाल तर माशाचा काटा घशात अडकला असेल तर गुळाचा वापर करा. 12 नंबर, लसूण सोलून त्याच्या पाकळ्या दारे आणि खिडक्याजवळ ठेवा, यामुळे पाल दूर राहील. 13 नंबर, गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो, त्यामुळे गाजराचा हलवा नक्की खावा. 14 नंबर, ज्या स्त्रिया पायात चांदीचे चैन घालतात त्यांना पायाच्या वेदनेपासून मुक्ती मिळते आणि त्यांची हाडेही मजबूत होतात. 15 नंबर, गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा हलके असते आणि ते लवकर पचते आणि गाईचे दूध पिल्याने मेंदूही मजबूत होतो, त्यामुळे गाईचे दूधच अवश्य प्या. 16 नंबर, जर घसा वारंवार कोरडा होत असल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून घ्यावे. 17 नंबर, मासे आणि अंडे एकत्र करून खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. 18 नंबर, ब्लॅकबेरीच्या वापराने दात किडणे आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. 19 नंबर, जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर संध्याकाळी ओठावर दही व क्रीम लावा आणि झोपी जा, ओठ लाल होतात. 20 नंबर, फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानानेच उत्तर द्या. 21 नंबर, ताप, थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास व्यायाम करू नका. 22 नंबर, आंघोळीनंतर कानात मोहरीच्या तेलात भिजवलेला कापूस ठेवल्याने श्रवणशक्ती सुधारते. 23 नंबर, काळे भिजवलेले हरभरे खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. 24 नंबर, दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तीने सकाळी वॉक करायला हवा. 25 नंबर, दह्यात बेसन मिसळून उठण्याप्रमाणे चोळल्याने त्वचा चमकदार होते. हा उपाय नक्की करून पहा. वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.